भाजपने सुद्धा मधल्या काळामध्ये हिंदुत्वाचा मुखवटा घालून तो आजही घातलेला आहे. शिवसेनेचा उपयोग करून घेतला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असेल मराठीच माणूस, त्यांच्या माध्यमातून त्यांनी आपली भाजपने सुद्धा पाळंमुळं रोवली आणि बाळासाहेब गेल्यानंतर त्यांनी शिवसेनेचा घात करायला सुरुवात केली. हे मी एवढ्यासाठी सांगतो की 2012 साली शिवसेना प्रमुख आपल्यातून गेले. 2014ला मोदी पंतप्रधान होईपर्यंत त्यांनी शिवसेना सोबत घेतली आणि 2014ला विधानसभेत भाजपने शिवसेनेची युती तोडली. तिथून सुरुवात झाली प्रत्यक्ष कारवाईला. 19ला पुन्हा तेच झालं फसगत आणि आता तर कहरच केला. आता शिवसेनेशी युती तर त्यांनी तोडलीच. म्हणजे 19ला मी तोडली याचं कारण का त्यांनी घात केला. तो केल्यानंतर आता शिवसेना म्हणजे बघा, राजकारण हे कोणाला कसं असतं हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पण राजकारणामध्ये माणसं इकडची तिकडे तिकडची इकडे, मगाशीच आपण आतपर्यंत बोलत होतो कशा उड्या मारायचे, युत्या कशा होतात, आघाड्या कशा होतात. तर हे ठीक आहे, म्हणजे राजकारण म्हणून आपण थोडंसं त्याला आपण एक कानाडोळा करू. पण पक्ष संपवण्याचा प्रयत्न करणं, पक्ष चोरणं, निशाणी चोरणं, बाळासाहेबांचा फोटो चोरणं आणि ती शक्ती खतम करण्याचा प्रयत्न करणं, हे कशासाठी? ह्याचं कारण असं की त्यांना पूर्ण कल्पना आहे की शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत मुंबईचा घास आपण गिळू शकत नाही.